नमस्कार प्रेक्षकांनो, हुकुमाची राणी ही या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये खूपच इंटरेस्टिंग ट्विस्ट आता आपल्याला पाहायला मिळतोय। गावकऱ्यांच्या सुखासाठी विक्रांतच्या आता कारस्थानाचं उत्तर म्हणून कामगारांच्या सुखासाठी आबांनी खूप मोठा निर्णय घेतलाय। होय प्रेक्षकांनो, फॅक्टरी वाचवण्यासाठी चक्क आबांनी मात्र आता स्वतःचा महाडिक बंगला जो काही आत्ताच त्यांच्या हाती आला होता तोच विकण्याचा निर्णय आता घेतलाय। काही झालं तरी आपलं घर आता विकायचं आणि आपल्या कामगारांसाठी आपण हे सगळं करायचं असा विचार मात्र प्रेक्षकांनो आबांनी केलेला असतो। जेव्हा मात्र आबांना आता कळतं, गोट्या धावत धावत येऊन त्यांना सांगतोय की विक्रांत सरांनी फॅक्टरीचा लिलाव करण्याचा निर्णय घेतलाय, फॅक्टरी विकायचा निर्णय घेतलाय आणि ते ऐकून मात्र सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो। आता मात्र काय करायचं काय नाही हेच प्रेक्षकांनो आता आबांना टेन्शन आलेलं असतं। आपल्या हाती आलेलं घर लगेच आता आपण कसं काय विकायचं। मालती मात्र आबाला नाही म्हणते, पण आबा बोलतात, मालती माझी फॅक्टरी जर मला मिळाली तर मी अशा 200 फॅक्टऱ्या उभ्या करू शकतो। अहो इकडे तुम्हाला माहित नाहीये, आज आपल्या कामगारांचं पोट त्याच्यावर आहे, कामगारांची कुटुंब त्याच्यावर चालतात आणि मी माझ्या कामगारांची माझ्या कुटुंबाची अशी हेळसांड होताना बघू शकत नाहीये। म्हणून माझ्या कामगारांची फक्त आता चूल चालू राहण्यासाठी मला हे मोठं डिसिजन घ्यावंच लागणार आहे। प्रेक्षकांनो, आबांनी खूप मोठं डिसिजन घेतलंय। आता मात्र मालिकेत खूप मोठे मोठे ट्विस्ट येताना आपण पाहतोय। होय प्रेक्षकांनो, आजचा भाग तर एवढा जबरदस्त दाखवलाय ना, चक्क आता फॅक्टरी वाचवण्यासाठी इंद्रा आणि राणी मात्र मुंबईला निघालेले असतात। होय प्रेक्षकांनो, इंद्रा मात्र विचारच करतोय की विक्रांतने खूप मोठी आता खेळी आपल्यासोबत खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे, तो खूप मोठी घोडचूक करते। आत्ता नाही पण पुढे जाऊन त्याला या गोष्टीचा खूपच पश्चाताप होणार आहे। आता मात्र तो स्वतःच्या पायावर कसा धोंडा मारून घेतोय ना, हेच त्याला मी दाखवून देतोय। फॅक्टरी तर त्याच्या जवळ राहणारच नाहीये आणि घर सुद्धा आपल्या हातात येईल आणि इकडे मात्र विक्रांत पुरता हरून जाणार आहे। प्रेक्षकांनो, इकडे आजचा भाग इतका इंटरेस्टिंग दाखवलाय ना, शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। तर मंडळी, आजच्या भागाच्या सुरुवातीलाच आपण आता इकडे काय पाहतोय, इंद्रा राणी मस्तपैकी तयार होऊन आता मंदिरामध्ये गेलेले असतात। इकडे आबांची परमिशन घेऊन देवाचं दर्शन करायला हे दोघं जातात। राणीला आता तिकडे घंटा वाजवायचा असतो, परंतु तिची उंची काही पुरत नाही। प्रेक्षकांनो, राणीला आता इंद्रा चक्क उचलून घेतो। राणी आता घंटा वाजवते आणि परमेश्वराला प्रार्थना करायला लागते। देवाला आता राणी विनंती करते, देवा काही कर, पण आता आमच्या आयुष्यात कुठलेही संकट नको। राणी बोलते, देवा इंद्रजित सर माझे खूप हळव्या मनाचे आहेत, त्यांना छोट्या छोट्या गोष्टींचा आता फारच त्रास होतोय। इकडे मात्र कुणावरही ते लवकर विश्वास ठेवतात आणि मला वाटतंय की आता मात्र आमच्या आयुष्यात कुठलं संकट नको। इंद्रासुद्धा आता राणीसाठी प्रार्थना करतो, परमेश्वरा मी आत्तापर्यंत राणीला खूप त्रास दिलाय, खूप तिच्याशी वाईट साईट वागलोय, पण आता मात्र मला माझ्या वागण्याचा पश्चाताप होतोय। इथून पुढं राणीच्या आयुष्यात फक्त आनंद असू दे, तुझा आशीर्वाद असू दे, मला आज दुसरं काहीही नको। तिच्या आयुष्यामध्ये जे काही आता सगळं दुःख आहे ना, ते मात्र तू आता काढून टाक, तिला फक्त आनंदी आनंदी ठेव। तेव्हा मात्र देवाकडे दोघं प्रार्थना करतात। दोघांच्याही डोळ्यात मात्र मित्रांनो अश्रू असतात। इकडे मात्र आपण पाहतोय फॅक्टरीमधला जबरदस्त विक्रांतचा डाव आपल्याला पाहायला मिळतोय। विक्रांतने आता सगळ्या लोकांच्या समोर म्हणजे सगळ्या आता कामगारांच्या समोर सांगितलेलं असतं की 2 दिवसात आता महाडिकांच्या फॅक्टरीचा लिलाव होणार आहे आणि तसे पोस्टरही त्यांनी तिकडे लावले। कामगार मात्र पूर्ण आश्चर्यचकित होतात, पूर्ण कामगार आता आक्रोश करायला लागतात की विक्रांत सर तुम्ही असं नाही करू शकत। विक्रांत बोलायला लागतो, शेवटी मी जिंकलोय, तुम्ही हरलात म्हणजे तुम्ही आता करत होतात ना इकडे हुकुमाची राणी घ्या, आता कोण येतं तुम्हाला वाचवायला। गोट्या मात्र म्हणतो, विक्रांत सर तुम्ही जे काही करताय ना ते खूप चुकीचं करताय। विक्रांत आता इकडे गोट्याला धमकी देतोय, बघ जास्त बोलायचं काम नाहीये आणि तू शिकवायचं नाहीये मला, मी मालक आहे, मी काय करायचं हे माझं मी डिसिजन घेईल, तू अजिबात मध्ये बोलू नको। आता कोण जिंकतं ते तुम्ही बघत राहा। इकडे मात्र प्रेक्षकांनो दुसरीकडे इंद्रा राणी आता घरी येत असतात। घरी येता येता उसाचा रस वगैरे पिऊन ते आता घरी पोहोचतात। नवीन गाडीमधून आता ते लोक घरी येतात प्रेक्षकांनो, आणि त्यावेळेला मस्त इंद्राने गाडी सजवून राणीला घरी आणलेलं असतं। राणीला घरी आणल्या आता तो कुंकवाच्या ताटात तिचे पाय बुडवून तिचे पाय मात्र आता गाडीवर
तिचे पावलं उमटवतो. राणीचा गृहप्रवेश करण्यासाठी सगळी तयारी झालेली असते. इकडे राणीने सगळ्यांचा आशीर्वाद घ्यायची सुरुवात केली आहे. सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन आबा मात्र आता म्हणतात, चला आता आमच्या गृहलक्ष्मीच्या गृहप्रवेशाची तयारी झाली आहे. आणि तेवढ्यातच राणी आता उंबरठ्याचं माप ओलांडून घरात प्रवेश करणार. तेवढ्यात गोट्या मात्र धावत धावत येतोय आणि जोर जोरात प्रेक्षकांना ओरडायला लागतोय. दुसरीकडे विक्रांत सर असं तो बोलतो आणि इकडे सगळेच बोलतात, अरे काय झालं, काय केलं विक्रांतनी? तेव्हा आता गोट्या बोलतो, विक्रांत सरांनी फॅक्टरीचा लिलाव करायचं ठरवलंय. जेव्हा तो असं बोलतो, राणी, इंद्रा आणि आबांना तर पुरता झटकाच बसतो. आबा तर पुरते कोलमडून जातात. होय प्रेक्षकांनो, आबांना इतका मोठा झटका बसतो, चक्क आबा खाली कोसळतात. आबांना सगळे सावरतात, त्यांना पाणी वगैरे देतात आणि इकडे मात्र मित्रांनो राणी, इंद्रा आबांना पूर्णपणे समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. आबा, अहो अजिबात तुम्ही आता काळजी करायची नाहीये, या गोष्टी चुकीच्या आहेत, तुम्ही कशाला काळजी करतायत? आबा मात्र बोलतात, अरे त्या विक्रांतला फॅक्टरी कशी काय विकायची दुर्बुद्धी सुचली आहे. या फॅक्टरीने आजपर्यंत आपल्याला पोचलंय, आपल्याला लहानाचं मोठं केलंय, खूप काही दिलंय. माझ्या वस्तीतल्या कामगारांचं पोट त्याच्यावर चालतं आणि आज मी जो काही आहे तो फक्त माझ्या फॅक्टरीमुळे. मीच जर आता इकडे काही हालचाल केली नाही, फॅक्टरीच माझ्याजवळ राहिली नाही, तर माझ्या जगण्याला काय अर्थ राहणार आहे? अरे ती फॅक्टरी माझा श्वास आहे, माझं सर्वस्व आहे. मला काही करून ती फॅक्टरी वाचवायची आहे. इंद्रा, मला त्या फॅक्टरीने खूप काही दिले, अजिबात आपल्या हातातून ती फॅक्टरी जाता कामा नये. मी इतका जीव लावून माझ्या कष्टाच्या घामाच्या पैशाने त्या फॅक्टरीला वाढवलंय आणि दुसरं तिसरं कोणी येऊन माझ्या फॅक्टरीला विकू शकत नाही. आबा मात्र बोलतात, हे लोक काहीही करू शकतात ना, आता मात्र यांची परेड घ्यायची वेळ आहे. माझ्या वस्तीतले लोक जर उपाशी मेले तर मला अजिबात ते चालणार नाही आहे, मला ते नाहीच पटणार आहे. काही झालं तरी मला माझी फॅक्टरी वाचवायची आहे आणि यासाठी मला महाडिकांचा आपला बंगला विकावा लागला तरीसुद्धा मी मागे पुढे हटणार नाही आहे. हा बंगला विकून मी फॅक्टरी विकत घेईल. इंद्रा, तू फटाफट आता कागदपत्र तयारी कर, कागदपत्र बनवून घे आणि मला आजच्या आज हे घर विकायचं. हे घर गेलं तरी चालेल, पण फॅक्टरी मात्र आपल्या हातची जायला नाहीच पाहिजे. हे मात्र आता प्लीज तू बघ. इंद्रा बोलतो, आबा तुम्ही काळजी करू नका. आणि प्रेक्षकांनो इकडे आबांना सगळे सावरतात. आता मात्र आजचा भाग इथेच संपलाय. इकडे मात्र आपण पाहतोय अव्वाच्या सव्वा रेट लावून विक्रांतने आता घाणेरडा प्लॅन बनवलाय. विक्रांतने आता खूप मोठा रेट लावून फॅक्टरी विकायचं डिसिजन घेतलंय. फुक्कटचे काही लोक पैसे देऊन त्या ठिकाणी आता तो बसवणार असतो. लिलावामध्ये तो खूप गेम करणार असतो आणि फॅक्टरी तर त्याला विकायची नसतेच, परंतु रेट वाढवण्यासाठी मात्र तो लिलावात त्याचेच गुंड आता बसवतो. इकडे मात्र इंद्राला फॅक्टरी घ्यायला मजबूर तो करणारे, काही करून इंद्राला आता भिकारी बनवायचं, जेणेकरून त्याच्या हातातून बंगला जाईल, फॅक्टरी जाईल आणि इंद्रा आबा भिकारी होतील. आता मात्र येणारा भाग खूप इंटरेस्टिंग असा असणार आहे प्रेक्षकांनो. आता लिगल पद्धतीने राणी कशी आबांना मदत करणार, राणी विक्रांतला कसा धडा शिकवणार आणि सगळेच कामगार मात्र आता विक्रांतच्या विरोधात जाऊन आमरण उपोषणाला बसताना आपल्याला उद्याच्या भागात पाहायला मिळणार आहे. तर मंडळी, हुकुमाची राणी ही या मालिकेचे सगळेच अपडेट जाणून घ्यायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. उद्या परत भेटूया जबरदस्त येणाऱ्या अपडेटच्या रिव्ह्यूसोबत. तोपर्यंत धन्यवाद.